40 भन्नाट किचन टिप्स. 1. बिस्किटच्या डब्यात खाली ब्लोटिंग पेपर ठेवा. बिस्किट्स खराब होणार नाहीत. 2. चपाती बनवून झाल्यावर किचन टिश्यू पेपरमध्ये ठेवा. कपड्यांमध्ये ठेवल्यास लवकर पाणी सुटून चपात्या ओल्या होतात. 3. बटाटे उकडताना पाण्यात 1 चमचा मीठ घाला. यामुळे बटाटे फुटत नाही आणि सालेसुद्धा पटकन निघतात. 4. मिठाला पाणी सुटतं अशा वेळी 1 तुकडा ब्लोटिंग पेपरचा टाकल्यास मिठाला पाणी सुटणार नाही. 5. घरी रसगुल्ला बनवणार असाल तर दुधाची मलाई काढून नंतर दूध फाडून रसगुल्ले बनवा. रसगुल्ले सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतात. 6. काकडी, गाजर, बीन्स, तोंडली यासारख्या भाज्या सुकू नये म्हणून ओल्या कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. 7. लसूण उजेडात किंवा सूर्यप्रकाशात ठेवू नये. यामुळे लसूण सुकतात आणि खराब होतात. 8. लोणचं खूप दिवसाचं असल्यास त्यात थोडं तेल गरम करून घाला. यानंतर हे लोणचं खाण्यायोग्य बनतं. 9. हिरवी मिरचीचे देठ तोडून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून डब्यात भरून ठेवा. म्हणजे मिरच्या जास्त दिवस ताजे राहतात. 10. साखरेच्या डब्यात 4-5 लवंग टाकून ठेवा म्हणजे साखरेला मुंग्या येणार नाहीत. 11. वेलची आणि आल्याची साल फेकू नका. याचा उपयोग चहा बनवताना करा. 12. गरम तेलात मिरची घालण्यापूर्वी चिमूटभर मीठ घाला. यामुळे तेल उडणार नाही. 13. लाल मिरची वाटताना 1 चमचा तेल घाला. यामुळे मिरचीच्या पेस्टचा रंग लाल भडक येतो. 14. डाळ आणि तांदूळ पाण्याने जास्त वेळ धुवू नयेत. यामुळे यातील पौष्टिक तत्त्व नाहीसे होतात. 15. गरम पदार्थ काचेच्या भांड्यात ओतल्यास काचेची भांडी तडकतात. असे होऊ नये म्हणून भांड्याखाली ओला कपडा ठेवा. 16. कोणत्याही भाज्या आधीच कापून ठेवू नये. यामुळे यातील पौष्टिक तत्त्व नाहीसे होतात. 17. पनीरच्या पाण्यात किंवा दुधात पीठ मळून चपाती बनवल्यास चपाती किंवा पराठे नरम आणि स्वादिष्ट बनतात. 18. चहा सुगंधित बनण्यासाठी पाण्यात संत्रीची सुकलेली साल, वेलची, आले, तुळस घाला. यामुळे चहा खूपच सुगंधित होईल. 19. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले चिरून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवा म्हणजे कडूपणा कमी होतो. 20. चपात्या बराच वेळ नरम राहण्यासाठी डब्यात 1 आल्याचा तुकडा ठेवा. 21. भाज्या आपल्याला हव्या त्या आकारात कापून हवे असल्यास भाज्या थोडा वेळ थंड पाण्यात घालून ठेवा. 22. भाजी बनवताना फोडणीत लसूणची पेस्ट न घालता लसूण ठेचून घालावा. भाजीला चव खूप छान येते. 23. भाजी बनवताना कढीपत्ता तेलात न घालता कांदा परतल्यावर घालावा. यामुळे कढीपत्ता करपत नाही आणि त्याचा सुगंध भाजीत छान उतरतो आणि यामुळे भाजीला चव देखील छान येते. 24. बटाट्याची सुकी किंवा रस्सेदार भाजी बनवताना त्यात 1 मोठी वेलची घाला. भाजीची चव दुप्पट होते. 25. फ्रीजमधील टोमॅटो नरम पडले असतील तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवा. टोमॅटो कडक होतील. 26. भाजीत लिंबाचा रस घालणार असाल तर भाजी बनवून झाल्यावर त्यात घाला. आधी लिंबाचा रस घातला तर व्हिटॅमिन सी नष्ट होते. 27. हिरव्या भाज्या बनवताना चिमूटभर साखर घाला. यामुळे भाजीचा रंग बदलत नाही, हिरवाच राहतो. 28. दही बनवताना त्यात थोडी साखर घाला. यामुळे रायता बनवला तर चव खूप छान येते. 29. छोले किंवा मटार उकडताना पाण्यात 1 चमचा तेल घाला. यामुळे छोले किंवा मटार लवकर शिजतात. 30. कुकरमध्ये जर तुम्ही डाळ बनवणार असाल तर 1 चमचा तेल घाला. यामुळे डाळ बाहेर येणार नाही. 31. तडकलेलं अंडं जर तुम्हाला उकडायचं असेल तर पाण्यात घालून 1 चमचा व्हिनेगर घालून उकडा. अंडं फुटणार नाही. 32. कोणतेही स्नॅक्स डीप फ्राय करायचे असतील तर स्टील किंवा लोखंडी कढईचा वापर करा. 33. पीठ मळून झाल्यावर थोडा वेळ पीठ झाकून ठेवा म्हणजे चपात्या नरम बनतात. 34. जर चुकून कोणतीही भाजी करपली तर त्यात 2 चमचे दही घालावे. करपल्याचा वास येत नाही. 35. लसूण पटकन सोलण्यासाठी तो 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा. लसूण पटकन सोलता येतो. 36. भजी बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ आणि 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. भजी कुरकुरीत होतात. 37. भेंडीची भाजी करताना त्यात लिंबू पिळावे. भाजी चिकट होत नाही.
38. पावभाजी बनवून झाल्यानंतर शेवटी थोडे बेसन पाण्यात मिक्स करून घातले तर भाजी हॉटेलसारखी चवदार बनते. 39. गुलाबजाम बनवताना खव्यामध्ये मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घाला. गुलाबजाम अतिशय चविष्ट बनतात. 40. पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून पीठ मळताना 1 चमचा साखर घालावी. पुऱ्या छान फुगतात आणि कमी तेलकट बनतात. टिप्स जर आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.